अंतरवाली सराटीतनं मनोज जरांगे सध्या माध्यमांशी संवाद साधतायत आणि पुन्हा एकदा त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवलेला आहे। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असं त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलंय। एकदा अंतरवाली सोडली तर आरक्षण घेतल्याशिवाय परतणारच नाही असा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवलाय। मग ज्या टुकडी सोबत आपण आपले वाहन चालणार आहे। तुकड्यांचं नियोजन कसं माथुरीहून करणार? हा ते मुक्कामाच्या ठिकाणी, कारण आता पहिलीपर्यंत आमची कसरत नाहीये। आम्ही आमच्या पद्धतीनं व्यवस्थित नियोजन लावून ठेवलेलं आहे। त्यामुळं आम्हाला कसला धाक नाही, कसली शंका नाही आणि काही लोड पण नाही। आमच्या चेहऱ्यावर लोड नाही, कशावर लोड नाही, कशावरच नाही। कारण आम्ही आमचं नियोजन टप्पेवाईज पाडून ठेवलेलं आहे। त्याच्यामुळं लोक वेळेवर केशी करण्याच्या नादानादात, अन्याय करण्याच्या नादानादात जनता आपल्या जवळची कवाशी लांब निघून गेली हे माणसाचे त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही। परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागलाय आणि आता तरी किमान मराठा समाजाचे मन जिंकणं गरजेचं आहे। हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारने जनतेचं मन, मराठ्यांचं मन, पाटील चर्चेचा मार्ग खुलाय सरकार होते। एक दोन जण म्हणलेत की राहू द्या, काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने, आपण काय आपल्या मागणीवर तर ठामच आहेत आरक्षण देणार, त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आहेत? आपण थोडं ते चर्चेला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून, आपण तर आपल्या मागणीवर ठामच आहेत। त्यामुळे आले तर आले, नाही आले तर त्यांची मर्जी। पाटील 3 वाजता मुख्यमंत्री महोदय बैठक घेत आहेत आरक्षणासंदर्भामध्ये। ज्या प्रकारे तुमचा आंदोलनाचा वेळ जसा जवळ येतोय सरकारवर दबावही वाढत चाललेला आहे, तर ते तुम्ही दरवाजा जो उघडा ठेवलाय त्यातून काही वाटतं का आज काही होऊ शकतं? कारण वारंवार सरकारकडून निरोप येणं किंवा शिष्टमंडळ येणं, बच्चू कडू अखेर त्यांनी सुद्धा हात टेकले, आता ते तुमच्याच सहभागी होत आहेत। आणि आता त्या नाविलाज आहे, त्याला आमचा नाविलाज आहे। आता त्यांना हे बघा, ते आमचे शेगानी मी गावे खेळतात का नाही, आता हे चॅनलवरती नाही बोलायला पाहिजे। आता आमचाही संख्या कमी दिसणार आज, आम्हाला खेळावं लागणार आहे। तुम्ही आम्हाला भ्रमात ठेवलंय, आम्हाला आता तुम्हाला काहीच नाही बा असं बी दिसलं पाहिजे। आता मी नाही बोलायला पाहिजे या गोष्टी, नाही काहीच नाही दिसलं पाहिजे। तुम्ही आमचे लोक मुंबईजवळ आल्यावर कशा पद्धतीनं येणार आहेत, किती करोड येणार आहेत, आमच्या मराठ्यांनी नियोजन केले आणि ताकदीनं केले। तुम्हाला 3 करोड बघायचेत ना, 3 करोड क्रॉस करून दाखवतात मराठ्यांना। रात्रीचा आकडा सांगतो तुम्हाला, 3 करोड मुंबईत क्रॉस करून दाखवणार आहेत मराठ्यांना। पण काही जणांनी आक्षेप घेतला 3 करोड खिल्ली उडवली त्या तुमच्या ह्याच्यानं, ते बदग्याचं जाऊन तिकडे असल्या बुंगाऱ्याच्या नाही नाद लागत नाही। असले बुंगाऱ्या बांगाऱ्याचं काय खरंय, कामातून गेलेली ते त्यांचं काय असलेच काय, तू मोज म्हणा तिथं उभारून चल, तो यासाठीच निवेदन आहे, तू ये मोजायला, मोज येतो फक्त। आता मराठी किती नसतं इथून एका हाकेवर, हे बघा चालण्याचं म्हणलं मग तराला लागलं मग आपल्याला जमत, इथून 50 लाख ते 1 कोटी लोक काढतो। मग आमच्या लोकांची किती हरबडे, आम्ही आमचं निवेदन व्यवस्थित केलं। हरबडी बी नाही झाल्या पाहिजे, कोणी आजारी नाही पडलं पाहिजे, नुसते आमच्या गोदापट्ट्यातले 123 गावातलेच 123 गावातलेच सगळे निघू शकते। पण सगळ्यांच्याच हालापेष्टा करायच्या, त्या सगळ्यांनाच बेजार करायचं, त्यापेक्षा वेळेवर या ना, आम्ही चलतो तोवर पुढं। जे आता इथं अंतरवालीमध्ये आलेले ते ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रॉलीसह आलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळं गॅस, खानपान सगळं घेतलंय। काही जणांनी स्वतःच्या पाण्याचे टँकर सुद्धा हे केलेले आहेत, हे सगळं आहे। पण जेवणासाठीचं दिवसभराचं नियोजन काय आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी, कारण थंडीचे दिवस आहेत प्रचंड, रात्रभर कुडकुडत थंडी, समाजानं तयारी केलेली, त्यामुळे ती काहीच अडचण नाही। आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे। मराठा कोणत्या दिवशी मुंबईत येणार याचंही केलेलं आहे आम्ही। मागच्या लोकांनी
कधी कसं थांबायचं हेही केलेलं आहे. आमच्यासोबत नुसती गर्दी होऊन आपल्याच लोकांचे हाल होऊ नयेत, आपल्याच लोकांचे एकमेकाला इन्फेक्शन झाल्यासारखं ही होऊ नये, किंवा आपलीच रांग जाऊन 10-50 किलोमीटरवर आणि मग आपलेच माणसं आपल्याला सापडू नये असं नाही हो. आम्ही हे बघा इतकी अप टू डेट काळजी घेतलेली की लोकांना दाखवून काय नाही करायचं आम्हाला. लोकांना दाखवून काय नाही करायचं. लोक इतकेच सुरुवातीला आणि तितकेच. आम्हाला यश महत्वाचं आहे. लोकांना दाखवण्यात आम्हाला मोठेपण नाही किंवा हुशारक्या मारायच्या नाही की इतके तितके. आमचे निवेदन आम्ही पद्धतशीर केलेलं आणि त्याच्यात आम्ही 100% आजचे बघून यशस्वी झालो. नाही तर आम्हाला असा दाखवता की आपण मस्त सांगितलंय पण येत का काय पुरीच लवकर. पण मात्र लागते या जातीला लोक म्हणत होते का एक होत नाही ऐकत नाही. खरंच धन्यवाद द्यावा लागतील की जे निवेदन ठरलंय त्याप्रमाणे पुरी ताकदीनं आता 26 तारखेला येतील याची मला पक्की गॅरंटी मिळाली. वेदना घेऊन जाणारे मराठी आले होते तुम्हाला भेटायला, त्यांनी स्वतः तुमच्यापासून सोडवलं होतं. आता वाटतंय मुख्यमंत्री साहेब परत येतील, तुम्हाला भेटतील, काही तोडगा काढतील, कारण त्यांनी महाराजांच्या समोर शपथ घेतली होती आरक्षण दिल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. आता काय करायचं, आमचा प्रश्न आमच्या समोर आहे. त्यामुळे आम्ही तर मुंबईकडे निघालो. त्यांनी काय करायचं काय ठरवायचं त्यांचा प्रश्न. तुमचं काय आव्हान आहे आता शिंदे साहेबांना किंवा नाही आव्हान केले. आता किती दिवस आव्हान करणार. आव्हान करायला सुद्धा काही मान मर्यादा आहे. किती दिवस. मराठ्यांमध्ये उत्साह जास्त आहे. जागोजागी सत्कार, बरंच मोठमोठे हार वगैरे ठेवले. पुन्हा तेच सांगू का. हा. खरंच मला एक आलता मराठा समाज 14 तारखेला म्हणून गर्व वाटला माझ्या जातीचा. आणि आज सुद्धा गर्व वाटायला लागलाय. सांगितल्याप्रमाणेच मराठा जमलाय. मला इतका धाक पडला होता की जर हे पहिल्यासारखे लोखंडी इकडे आले तर आपलं सगळं निवेदन कोलमडणार आहे पहिल्याच दिवशी. परंतु ज्या ज्या टप्प्यावरती निवेदन झाले जसे जसे मराठी सहभागी होणारे तसाच मराठा वागायला लागला. मला इतकं कौतुक वाटायला लागलं ह्या जातीचं की खरंच अशी जात होणेच नाही. मराठ्यासारखे जात होणेच नाही. इतकं कौतुक वाटायला लागलं मला जातीचं. सांगल तसंच सध्या मराठा समाज करायला. मराठी मला आजच्या निवेदनावर असं आनंद वाटायला लागला की 100% ठरल्याप्रमाणे मुंबईतच मराठी सगळे 3-4 करोड मराठी मुंबईतच घुसणार आता. पाटील, आम्ही मनोज जरांगे पाटील लढणारे, ओरडणारे, गर्जना करणारे पाहिले, मात्र आज डोळ्यात अश्रू असणारे जरांगे पाटील आम्ही पाहिलेले आहेत. वेदना मनामध्ये आहेत. मात्र दुसरीकडे तुम्ही आता जे विधान केलंय, सरकारच्या दारात मरण आलेलं कधीही चांगलं, ही वेळ येऊ शकते का? कारण ह्या तुमचं जे विधान आहे ना, हे प्रत्येकाला एक हृदयाला धक्का देणार आहे. काय आहे की आत्महत्या हे झालेल्या आहे. कारण मी माणूस आहे बघा, मी निर्दयी नाही. मला ते आत्महत्या मला इतकं काळजाला लागलं ते की एकुलता एक मुलगा गेला, बापानं सांगितलं सुद्धा नाही. म्हणजे आरक्षणासाठी मराठ्यांची कोणत्या टोकाची तयारी. त्यामुळं मग आपलं मनस्थिती अशी झाली की चला आपण जीवच समाजाला अर्पण केलाय ना, आता तिथं आमरण उपोषणाचे ना टोकाचंच, त्यापेक्षा इथूनच करत चला, काही हरकत नाही. समाजासाठी जीवन अर्पण केलंय, मरेपर्यंत आता मागं नाही हटायचं. म्हणजे हे आंदोलन म्हणून ते डोळ्यात पाणी आले होते. म्हणजे ते असं नाही, ते मी माणुसकी आणि माझ्या भावना मला सहन नाही होत म्हणून हे आंदोलन शेवटचं आणि यानंतर कधीच मराठ्याच्या आरक्षणासाठी आंदोलन होणार नाही असा तुम्हाला विश्वास वाटतो. त्याच विश्वासानं तुम्ही निघताय. हो, आता नाही मराठा आरक्षणासाठी बार आंदोलन नाही करायचं. हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन इतक्या ताकदीनं होणार आहे की मी सांगितलं ना तुम्हाला आत्ताच की समाजाला सांगितलं तसं समाज करतोय. इतका गर्व वाटतो या समाजाचा. शांततेत सांगितलं, मराठी शांततेतच.
आता मुंबईला शांततेत यायचं सांगितलं, मराठी शांततेत येते. टप्प्याटप्प्यानं आपण मुंबईकडे या एकदाच जर गर्दी केली तर सगळं कोलमडून जाईल आपलं, हेही समाजानं मानलं. म्हणजे मला इतका आज काय बोलावंच कळत नाही, इतका आनंद झाला की समाज खूप ऐकतोय. आणि 26 तारखेला करोडोंना मराठी मुंबईत घुसणार आहे. आता मात्र मला खरं वाटायला लागलं की मुंबईत येणार. जर आज कोलमडलं असतं, सांगितलं एक आणि मराठ्यांनी गर्दी केली, असं जर झालं असतं तर मग मात्र वाटलं असतं आता मुंबईचं थोडं मागं पुढं आहे. आता मात्र 100% मराठी घरी नाही थांबत. 26 जानेवारीला सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज मुंबईत आहे आता, सगळ्याचे सगळा. आता आम्हाला आज सोयीस्कर जाणार आहे, आता चालायला पण, नियोजन करायला पण, व्यवस्था करायला पण सगळं सोयीस्कर जाणार आहे. आता आमचं नियोजन कोलमडलं नाही. आता मात्र माझ्यात ताकद आली, ती बोलल्याप्रमाणे समाजानं केल्यामुळं. आणि त्यांनी पेललंय, शांततेचा शब्द मराठ्यांनी पेलला, ही मला खूप आवड. उद्रेक नाही. मराठा नेते जे आहेत ते कुठेतरी अजूनही उदासीनच पाहायला मिळत आहेत. आंदोलन सुरू केलं, मोर्चा सुरू केला, मात्र त्यांनी पाहिजे तशी साथ दिली नाही. साथ दिली असती ना तर ही वेळ इथपर्यंत आली नसती, कारण त्यांची ताकद जर एकत्रित आली असती तर खूप काही घडलं असतं. आता त्यांचा प्रश्न त्यांच्यापाशी, आमचा प्रश्न आमच्या जवळ आहे. मात्र मी माझ्या जातीचा गर्व आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की ते एकत्र आले का नाही आले का आम्हाला त्यांची आवश्यकता पडत नाही. कारण माझा करोडोंना मराठा समाज एक झाला. ज्या समाजाला सांगितलं होतं पहिलं दिवस कोलमडलं नाही पाहिजे, आपण एकदम सुटसुटीत नियोजन करता आलं पाहिजे, त्या पद्धतीनं समाज आहे. आणि मुंबईत मात्र करोडोनं या म्हणलेलं त्याची तयारी करोडोनं चालली. मुंबईच्या गल्ली गल्लीत आता फक्त आणि फक्त मराठीच 26 तारखेला दिसणार आहेत, दुसरं कोणीच नाही. मराठी आणि मराठीच दिसणार आहेत. चलो, धन्यवाद. प्रश्न असा आहे की आज मुख्यमंत्री बैठक घेत आहेत आणि तुमचाही मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा मोर्चाला सुरुवात होती म्हणून ते बैठक घेतात? आता त्यांनाच माहित कशासाठी घेतात. आम्हाला पाहिजे 54 लाख प्रमाणपत्र आणि त्या परिवाराचे प्रमाणपत्र. 54 लाख प्लस एकूण दिलेले सगळे आणि सगळ्या सोयऱ्याचा वोट. पण हे 54 लाख मिळाल्यावर आधीच त्याचा वोट हुकूम काढून उपयोग नाही. याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ठाम राहणार. तर आपण पाहतोय मनोज जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना आता पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आरक्षणाची जीवाची बाजी लावायला देखील आपण तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सातत्यानं नुसत्या चर्चाच घडतायत, मात्र मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण काही अद्याप सरकारनं दिलेलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता तर गरज पडली तर अंतरवालीपासूनच उपोषण करत मुंबईपर्यंत आपण जाणार असल्याचं देखील जरांगेंनी बोलून दाखवलंय. घेऊन मी शक्यतो इथूनच आमरण उपोषणाची घोषणा करून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत निघण्याची माझी तयारी. 26ला गेल्यावर तर बसायचंच आहे, त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे. कधीतरी तिथं गेल्यावरही जीवाची बाजी लावायचीच आहे, मग आत्तापासूनच लावली म्हणून काय प्रॉब्लेम. शेवटची लढाई आरपारची. आता घरी राहू नका. जे मुंबईला येणार आहेत ते सोबत चला, जे पाठीमागून येणार आहेत ते 26 तारखेला या. परंतु जे पोरं आज मुंबईला निघाले यांना वाटं लावण्यासाठी गावागावातले मराठे सोबत राहा एक दिवसासाठी, ही मात्र सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे. आणि सगळ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करा. इथून मी एकटा निघतोय का 5,000 निघतात का 10,000 निघतात का 1 लाख निघतात. मुंबई जवळ आल्याच्या नंतर तुम्हाला करोडोत तो आकडा दिसणार आहे. कारण आम्हाला काही पेश शिल्लक ठेवणं गरजेचं आहे. यांनी खरंच सामंजस्याच्या भूमिकेनं मार्ग काढायचा आहे का आणखीन काही. त्यामुळं आम्हीसुद्धा काही मागं काय पुढं आम्ही 2-2, 3-3 खिंडाला लढवणार आहेत. त्यावेळेस गेलेले पोरं मराठा आरक्षणाचे मुंबईत खिंड लढवणार आहेत. आमच्या माता मावल्या इथं करोडोच्या संख्येनं राज्यभर आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लढणार आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे असं म्हणत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आपला निर्धार बोलून दाखवलेला आहे. राज्य सरकारकडनं आता आम्हाला फक्त आरक्षणाचीच अपेक्षा आहे, बाकी आता कोणत्याही गोष्टींबाबत चर्चा करण्यात काही अर्थ नाही. कारण आता आम्ही अंतरवालीमधनं निघालो की एकदा आरक्षण घेऊनच परतणार असं जरांगेंनी सांगितलेलं आहे. यावेळेला मनोज जरांगे थोडेसे भावुक देखील झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी लातूर बार्शी राज्य महामार्गावर ट्रॅक्टर मोर्चा काढला। ढोकी परिसरातल्या 15 गावातल्या ट्रॅक्टर चालकांनी यामध्ये सहभाग घेतला। राज्य सरकारनं मराठा समाजाचं आंदोलन हे हलक्यात घेऊ नये, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील। लवकरात लवकर सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। हे सगळे ट्रॅक्टर घेऊन जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे। महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।